राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांवर लागोलाग गुन्हे दाखल झालेत। महाराष्ट्र सदन घोटाळा, खारघरमधल्या फसवणूक प्रकरणी सुद्धा ते अडचणीत आलेत। याच भ्रष्टाचारांच्या आरोपावर छगन भुजबळ यांचं नेमकं काय उत्तर आहे, या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमेय पाठक यांनी। दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकाम प्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तसंच माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासह 17 जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। माझ्यासोबत स्वतः छगन भुजबळ जे आहेत। सर, काय सांगाल, एकूणच या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? असं आहे की ज्यावेळेला आमचं सरकार होतं त्यावेळेला कॅबिनेट सब कमिटीने हे जे प्रस्ताव मंजूर केले आणि त्यापोटी जे काम झाले, अतिशय उत्कृष्ट काम जे आहे महाराष्ट्र सदनचं, दिल्लीतली एका महत्त्वाच्या सुंदर इमारतीमध्ये तिची भर पडली। अर्थात हे ज्यांना बघवलं नाही त्यांनी आमच्यावर तेव्हापासून खोटे नाटे आरोप करायला सुरुवात केलेली होते आणि ते सारखे मीडियामध्ये तेच करणं, मग हायकोर्टामध्ये PIL करणं, मग त्याला परत प्रसिद्धी देणं, हे सगळं सुरू होतं। आता यांचं भाजपचं सरकार आल्यानंतर ते खोटे केलेले आरोप हे खरे आहेत हे सिद्ध करण्याचा हा सगळा आटापिटा त्यांचा चालू आहे। सुडाच्या भावनेतून हे सुरू आहे। मी याला एवढं सांगेन की याला आम्ही कोर्टामध्ये समर्पक उत्तर देऊ आणि त्याच्यातून निष्कलंक बाहेर येऊ आणि राजकीय हेतून हेच करतात तर राजकीय सुद्धा त्याला उत्तर देण्याची आमची तयारी आहे। सर, पण राष्ट्रवादीमध्ये अजितदादांवरही आरोप करण्यात आलेले आहेत, तटकरेंवरही आरोप करण्यात आलेले आहे। मात्र तुमच्या बाबतीत ज्या पद्धतीनं कारवाई केल्या जाते, मग खारघरमधील हेक सिटीचं प्रकरण असो किंवा मग तत्कालीन सनदी अधिकारी देशपांडे यांचं प्रकरण असो, खारघरचं प्रकरण जे आहे ते आमच्या मुलांची कंपनी आहे, कन्स्ट्रक्शन कंपनी, आणि तिथे जे आहे कुठलाही डेव्हलपर जो आजकाल घरं बांधतो तो अगोदर बुकिंग घेतो, तशी त्यांनी बुकिंग घेतलेली आहे। 9 प्लेन स्टीलपर्यंत जे आहेत झालेले आहेत। काही वेळेला काही बरं त्याच्या CC म्हणतात ती मिळालेली आहे, MMRDAचे LOI जो आहे तो मिळाले, सगळ्या परमिशन्स मिळालेले आहेत। आता काही वेळेला काही तांत्रिक गोष्टीमुळे जर ते डिले झालं आणि या मुंबईमध्ये अनेक इमारती तुम्ही आता पाहाल त्या अर्धवट बांधलेल्या आहेत आणि ते कामं बंद आहेत काही ना काही कारणामुळे, तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा होत नाही, तो सिव्हिल आहे अशी मानतात। आणि ही जर फौजदारी स्वरूपाची केस माझ्यावर आहे तर मुंबईतील सगळ्याच बिल्डरवर तुम्हाला फौजदारी स्वरूपाच्या केसेस कराव्या लागतील। कारण मुंबई काय, पुण्यामध्ये नाशिकमध्ये अनेक लोकांची कामं जे अर्धवट झालेली आहेत, मग त्यांच्यावर का नाही करत तुम्ही? करा ना त्यांच्यावर, पण ती फक्त छगन भुजबळच्या मुलांवरच ते करतायत। सर, एकूणच जर बघितलं तर औरंगाबादमध्येही जे देशपांडे आहेत, तत्कालीन सनदी अधिकारी, त्यांच्या घरावरही छापेमारी करण्यात आली। महाराष्ट्र सदनाच्याच संदर्भामध्ये एक फास्ट पद्धतीनं ज्या पद्धतीनं कारवाई होते, याबद्दल काय नेमकं तुम्हाला वाटतं? असं आहे की आता जे DB देशपांडे यांच्याकडे काय सापडलं काय नाही त्याचं ते उत्तर ते देतील। आयुष्यभर त्यांनी ती सेवा केलेली आहे, सचिव म्हणून ते रिटायर्ड झालेले आहेत काय, आणि ते नियमात कसं बसते त्यांची ती संपत्ती ते सांगतील, तो ते मी काही सांगू शकत नाही। पण या सगळ्या प्रकरणामध्ये काही कारण नसताना चांगली सेवा केलेल्या लोकांना सुद्धा हा त्रास होतो आहे, हे मात्र अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। सर, राष्ट्रवादीमध्ये अजितदादा असो किंवा तटकरे असो यांच्यावरही आरोप झालेले आहेत, मात्र छगन भुजबळांसारख्या आक्रमक नेत्यालाच टार्गेट करण्यात आलं असं तुम्हाला वाटतंय का? नाही, त्यांची पण चौकशी सुरू आहेत ना, त्यांना सुद्धा प्रश्नावली वगैरे पाठवण्याचं काम सुरू आहे काय। आता ते पुढे काय होतं ते पाहू आपण। एकूणच जर बघितलं तर राजकीय सुडापोटी अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे असं छगन भुजबळांचं म्हणणं आहे। आता सरकार यापुढे नेमकी काय भूमिका घेतं हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सोबत अमेय पाठक, जय महाराष्ट्र, मुंबई।